शशाङ्कवन्निनयनं वन्दे मुकुन्द प्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करं वन्दे शिवं शङ्करम् अकारण कारण करुणावरुणालय रुक्मिणी पांड संजीवन जगदाधार अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीधीश पांडुरंग परमात्मा ज्ञान कैवल्य ज्ञानबिंब ज्ञान चक्रवर्ती ज्ञान साम्राज्य विश्वमावली ज्ञानोबाराय जगद्गुरु तपोनिधी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आणि सिद्धेश्वराच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्य पवित्र भूमीमध्ये आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. ही पुण्य पवित्र भूमी म्हणजे अनादी कालापासून प्राचीन कालापासून जे ऋषी महाऋषी होऊन गेले, जे सप्त ऋषी होऊन गेले, त्या ऋषीमध्ये देखील एक ऋषी झाले, त्यांचं नाव मांडव्य ऋषी. आणि त्या मांडव्य ऋषींची ही जन्मस्थळी आणि या जन्मस्थळीमध्ये त्यांनी तप केलं, कर्मभूमी त्यांची जन्मभूमी. आणि या ठिकाणचा वृत्तांत असा आहे की काशी विश्वनाथाचे भगवान महादेवाचे ते अतिव मोठे भक्त होते आणि भगवान शंकराच्या त्यांच्या भक्तीमुळे भगवान शंकर स्वतः स्वयंभू या ठिकाणी आलेले आहेत. आणि अशा या भूमीमध्ये आपला आज येण्याचा योग आलेला आहे. आणि येण्याचा योग हा आणला आणि यावा हा योग. आता आपण कित्येक वर्षापासून नगर शहरामध्ये निवास करत आहोत, राहत असतो. पण कित्येक जण याच्यातले असे आहेत की पहिल्यांदाच या ठिकाणी आलेले असते. प्रत्येक गोष्टीची वेळ आणि काळ ही ठरलेली असते. याच्या अगोदर का नाही आले तुम्ही? याच्या अगोदर वेळ आली नाही का? याच्या अगोदर दिवस गेले नाही का? पण का नाही आले? एक नियोजित वेळ महादेवाने आठवण काढली. वेळ असते. त्या वेळेने म्हणजे नियोजित वेळ आणि काळ आली का त्या वेळ आणि काळेने आपण त्या भूमीमध्ये आलेलो आहोत. आणि या भूमीमध्ये येण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. ह्या पवित्र भूमीमध्ये येण्यासाठी पुण्य लागतं. म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं की सर्वजण पुण्यवान बरोबर बोलले. पवित्र ते कुळ पावन ते देश जेथे हरीचे तास जन्म घेते. ते कुळ पवित्र, तो देश पवित्र, ती भूमी पवित्र, ती जागा पवित्र, ज्या ठिकाणी हरीचे तास जन्म घेत असतात. आणि कदाचित नसेल तुम्ही, पण एकदा जरी भगवंताचं नाव अंतःकरणामध्ये मनापासून आलं तर तो भगवंताचा भक्त असतो. आणि अशा या भूमीमध्ये आज आपला येण्याचा योग आहे की कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती तेन पुण्यवतीनं वसुंधरा. या पुण्यभूमीमध्ये वसुंधरा त्या पुण्यवतीनं त्या भूमीनं पवित्र झाला म्हणून चांगल्या कुळामध्ये आपला जन्म झाला. आपला जन्म सात्विक कुटुंबामध्ये, चांगल्या कुटुंबामध्ये हा पूर्वजन्मातून होत असतो. की उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा हा फिरत असतो त्याप्रमाणे या मृत्यूलोकामध्ये हा जीव फिरत असतो. शंकराचार्यांच्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरक्षणम या संसारे खलदिस्तारे कृपया पाही प्राही मुरारी. या युक्तीप्रमाणे आपण जन्माला येणं आणि जाणं हे चालू असतं. आणि जीवनामध्ये माणुसकी नावाचा जो शब्द आहे हाच आयुष्यभर बरोबर जातो. आपण किती वर्ष नोकरी केली, किती वर्ष आपण सर्व्हिस केली आणि किती पैसा आपण मिळवला या गोष्टीला जास्त महत्त्व नाही. आपण किती माणसांचं प्रेम मिळवलं, किती माणसांची माणुसकी आपण मिळवली या गोष्टीला जास्त महत्त्व आहे. आपण गेल्यानंतर कीर्ती उरे माघारी. सज्जन वाऱ्या हाती चाल माप्य सज्जन. म्हणजे सज्जन व्यक्तीचं जे माप असतं ते वाऱ्यासारखं चालत असतं आणि त्याची फक्त काय उरते मागं? कीर्ती उरते. उरे कीर्ती माघारी. सज्जन व्यक्तीची फक्त कीर्ती माघारी उरत असते. त्याची जी कीर्ती असते तीच माघारी उरत असते. म्हणून माणुसकीने जगा. कारण की जीवन हे काही क्षणाचं आहे. कित्येक फक्त एक क्षण खूप झाला जीवन जायला, जीव जायला एक क्षण खूप झाला. वेळ आली ना की जीव लगेच झाला. कबीरजींच्या भाषेत सांगायचं ठरलं तर कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना है बरसो की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना है. आपण वर्षानुवर्षाचा विचार करतो पण इथे एका मिनिटाचा भरोसा नाही. हे जे घर आहे याला एक शास्त्रीय भाषेत घराची उपमा दिलेली आहे. जीवाला याला घर म्हणतात आणि याच्यात जो जीव राहतो त्याला एक भाडेकरू म्हणतात. की
जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहेर निकलना पडेगा. म्हणून जास्त माया मोहातून थोडं प्रपंच ओसर चित्त तुझे पायी गुरु. थोडं प्रपंचातून वेगळं होऊन प्रपंचाला जे आपली उपजीविका आहे, आपल्या उपजीविकेसाठी आपल्या कुटुंबाला जेवढी गरज आहे तेवढंच आपल्या कुटुंबामध्ये मिळलं पाहिजे, पण त्याच्यातून वेळ काढून भगवंताच्या मार्गाला आपण गेलं पाहिजे. आणि माणुसकीचं जे नातं आहे हे आयुष्यभर लोकांच्या मनामध्ये ते रुजवलं पाहिजे. हेच नातं आपल्या जीवनभर कामं येत असतं. कारण की प्रपंच हा आपल्या परंपरेने चालत आलेला असतो. धर्म परंपरे वंश परंपरेने हा दिलेला नैसर्गिक नियम आहे की गृहस्थ आश्रम, ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास 4 आश्रम आहेत. त्याच्यातला गृहस्थ आश्रम हा नियमाने सृष्टीने निसर्गाने दिलेला आहे. त्याला आपण ओलांडू शकत नाही, त्याच्यातून आपण वेगळं होऊ शकत नाही. आजच्या कलियुगामध्ये ते शक्य नाही. त्याचा स्वीकार करा, पण त्याच्यातूनही थोडंसं वेगळं होऊन परमार्थाच्या मार्गाला, माणुसकीच्या मार्गाला आणि माणुसकीच्या नात्याला जपा. तेच नातं आयुष्यभर आपल्याबरोबर राहणार आणि तेच नातं आयुष्याच्या नंतरही आपल्याबरोबर जाणार. म्हणून माणुसकीचं नातं आणि प्रेमाचं नातं हे आयुष्यभर आपल्याबरोबर राहणार. वाह वाह राजवासे हिंदी के सर हमको क्या समझ में आया. आणि त्याच्यावरच आधारित मी थोडंसं एक अभंग आहे जगद्गुरु ओके ओके खूप बरा आहे. ओके ना क्या बात है. तो अभंग मी सुनवते आहे. सुनो सर क्या बोल रहे सुनो एक इतना दुःख है इस संसार में, एवढं दुःख आहे या संसारात की संसार दुःख मूळ जास्त गोड नको सगळीकडे इंगळ. कमी गोड. एवढं दुःख आहे संसारात. चलो चलो ऐका ना, थांबा ना. एक अभंग शेवटचा. अब होने दो सर पूरा होने दो. अब बिंदास. पूरा कंप्लीट होने दो सर. संसारात एवढं दुःख आहे. प्रपंच में संसार में इतना दुख है, बता दे तुमको बड़ा है कि बहुत दुख है. उसको जितना चाहिए उतना सीमित है, जिसकी जितनी ज़रूरत है उतना ही उसको करो. लेकिन संसार में तो है ये है, लेकिन अगर स्त्री के कुक्ष में गर्भ में भी अगर बच्चा है तो वहाँ भी कोई सुख नहीं. सिर्फ बचपन में ही सुख है कि लहानपन देगा देवा. भगवान तुको बड़ा बोलते कि लहानपन, सिर्फ बचपना जो होता है ये बचपना में सुख है. अगर आप गर्भ में हो वो भी सुख नहीं है, वहाँ पे भी आपको वेदनाएं झेलनी पड़ती. तो वो व्यक्ति उस भगवान को प्रार्थना कर रहा है कि क्या करो. उसके ऊपर वो अभंग बताया गया है. एक वेळ करी या दुःखावे गळे, एक वेळ करी या दुःखावे गळे, एक वेळ करी या दुःखावे गळे, एक वेळ करी या दुःखावे गळे. दुरिताचे जाळे उगवोनी, दुरिताचे जाळे उगवोनी, दुरिताचे जाळे उगवोनी. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. रात्र ही दिवस पांडुरंगा, रात्र ही दिवस पांडुरंगा, रात्र ही दिवस पांडुरंगा. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस.
बहुदूरवरी भोगविले भोग आता पांडुरंगा सोडवावे आता पांडुरंगा सोडवावे आता पांडुरंगा सोडवावे आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस तुका म्हणे काया करीन कुरवंडी तुका म्हणे काया करीन कुरवंडी ओवाळून सांडी मस्तक हे ओवाळून सांडी मस्तक हे ओवाळून सांडी मस्तक हे आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस. थँक्यू थँक्यू